या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भात ज्यावेळेला आम्ही पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख लीना बोराडे यांच्याशी संवाद साधला, काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया होती आपण ते देखील पाहूया। काही करारामध्ये म्हणजे दोन प्रकारचे अर्थ आपल्या इथे घेतले जातात मोफत या शब्दाचे। मोफतचा अर्थ असा होतो की एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याचं बिल जे आहे ते कॉर्पोरेशनने दिलेले आहे की या योजनेच्या निकषामध्ये तो व्यक्ती बसत असल्यामुळे अशा वेळेला सुद्धा आपण काही ठिकाणी मोफत हा शब्द वापरलेला आहे। याच्यासाठी वापरले आहे की प्रत्यक्ष रुग्णाला त्याची कुठलीही आर्थिक तोशीष बसत नाही आणि त्यांचं जे बिल आहे ते कॉर्पोरेशन मार्फत दिलेलं आहे, याला पण आपण मोफत असा शब्द काही करारामध्ये वापरलेला आहे। आणि काही करारामध्ये असं लिहिलेलं आहे की मोफत दिलं जाणार आहे आणि नंतर जे बिल आहे ते पुणे महानगरपालिकेमार्फत रिएम्बर्स केलं जाईल हॉस्पिटलला। अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे आपले करार आहेत। परंतु हे करार होत असताना जेव्हा आपल्या इथं ठराव झाले त्या ठरावामध्ये मात्र कुठेही असं नमूद नाही आहे की पूर्णपणे फ्रीज दिले जावेत आणि कॉर्पोरेशन सुद्धा त्यांचं बिल अदा करणार नाही। तर हीच ती कागदपत्र आहेत जी आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। हे जे करार आहेत ते करार नेमके कशा संदर्भातले आहेत, त्याचा नेमका अर्थ काय याची शहानिशा करण्याचा देखील आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी सातत्याने प्रयत्न केला। मात्र आपण सुरुवातीला या नेमक्या संस्था कोणत्या आहेत ज्या संस्थांसोबत पुणे महानगरपालिकेने हा करार केलेला होता त्या संस्थांची नावे पाहूया। THS वेलनेस प्राइवेट लिमिटेड, कमला नेहरू हॉस्पिटल रस्तापेठ, कदम डायग्नोसिस शिवशंकर पोटे हॉस्पिटल पद्मावती, कृष्णा डायग्नोसिस लॅब कमला नेहरू हॉस्पिटल, विजन नेक्स्ट फाउंडेशन दत्ता वळसे पाटील रुग्णालय भाऊ पाटील रोड बोपोडी, इकोसेल्स डायलिसिस सेंटर कै चंदुमामा सोनवणे हॉस्पिटल भवानीपेठ, श्री गुरु गौतम मुनी चैरिटेबल ट्रस्ट डायलिसिस सेंटर नामदेव गेनुजी शिवरकर दवाखाना वानवडी, न्यू ग्लोबल फाउंडेशन डायलिसिस सेंटर मीनाताई ठाकरे दवाखाना कोंडवा, कोठारी चैरिटेबल ट्रस्ट डायलिसिस सेंटर स्वर्गीय राजीव गांधी रुग्णालय येरवडा, रोटरी क्लब डायलिसिस सेंटर द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर प्रसूतिगृह बोपोडी आणि हेल्थ केअर फाउंडेशन सुभद्रा बराटे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वारजे या त्या संस्था आहेत। या 10 संस्था आहेत ज्या संस्थांसोबत पुणे महानगरपालिकेने हा करार केलेला होता। हा करार खरं तर मोफत होता असा दावा केला गेला, PPP तत्वावर होता आणि त्यानंतर काही निकष त्याला लावले गेल्याचा दावा होतोय। मात्र हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे असाच सध्या तरी दिसतंय। या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय हे आपण जाणून घेणार आहोत आणि या संदर्भातल्या अपडेट्स देखील आपल्याला सातत्याने घ्यायच्याच आहेत। मात्र पुणे पालिकेतला हा आतापर्यंतचा आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा होतोय। लोकशाही मराठीनं या सगळ्याचा पर्दाफाश केलेला आहे। 100 कोटींहून अधिकचा हा घोटाळा असल्याचा दावा होतोय। ही काही कागदपत्र आहेत ज्या कागदपत्रांच्या अनुषंगाने जो करार करण्यात आला पुणे महानगरपालिका आणि या 10 आरोग्य संस्थांमध्ये तो करार संशयास्पद आहे। त्यामागे नक्की काहीतरी गौड बंगाल आहे, काहीतरी काळबेर आहे हे स्पष्टपणे दिसतंय। जर मोफत उपचार करण्याची तरतूद होती तर मग 100 कोटींहून अधिकचा निधी का दिला गेला या संस्थांना असा सवाल आता उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।